दरम्यान बीड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ताकदीनं मैदानात उतरताना दिसते। अजित पवारांचा एक फोन आणि पॅनलसह नगराध्यक्ष ठरल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या 52 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 52 नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर प्रेमलता पारवे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यासाठी थेट अजित पवारांनी कॉल करून बारामतीप्रमाणे बीड नगरपालिकेचा विकास करू असा शब्द दिल्याचा दावा पक्षाचे निरीक्षक संजय दौंड यांनी केला। राष्ट्रवादी ताकदीनं बीड नगरपालिका निवडणूक लढवत आहे, तर अजितदादांच्या नेतृत्वात सत्ता काबीज करू असा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। बीड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील ठरला आणि आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। 52च्या 52 जागा राष्ट्रवादी अजित पवार लढणार आहे आणि ताकदीनं लढणार आहे। योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेमके कशा पद्धतीने निवडणूक होईल सर्वांचं लक्ष लागलंय। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या देखील या ठिकाणी आहेत। विशेषतः पक्षाचे निरीक्षक आणि अनेक पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, या निवडणुकीला कसं आव्हान समजता तुम्ही? उमेदवारी अर्ज भरलाय तुम्ही, नेमकी दादांनी संधी दिलेली, कशा पद्धतीने तुम्ही आता ही निवडणुकीला सामोरं जात आहे? सगळ्याच्याच ह्याच्यानी जाणार ना, सगळ्याला सोबत घेऊनच आम्ही जाणार। विकासाचं काय विजन असेल? विकासाची काय पार्ट आम्ही करूच। शहराचा विकास करू, पाण्याचा विकास करू, पाणी देऊ, शहर पाहू, म्हणजे शहरामध्ये काय आहे काय नाही, म्हणजे याचा विकास आम्ही करू ना शहराचा। दादांनी तुम्हाला संधी दिली असं वाटलं होतं का की आता या पदाच्या अनुषंगाने आपल्याला संधी मिळेल, किंवा ज्या घटना घडामोडी पडद्या पाठीमागे घडल्या आणि आज तुम्हाला संधी मिळते? काय पालन करू ना आम्ही। एकंदरीत जर बघितलं तर ही बीडमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडली, पक्षप्रवेश असेल, इतर जाणं असेल, किंवा या सगळ्या घडामोडी घडल्या। त्यानंतर आता कुठेतरी निवडणुकीला तुम्ही सर्वजण सामोरं जात आहे, 52 जागा लढवत आहे नगराध्यक्षासहित। बीड शहरामध्ये 26 प्रभाग आहेत। 26 प्रभागामध्ये 52 नगरसेवकांना या ठिकाणी या मतदार बांधवांना निवडून द्यायचं आहे। आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आमचे नेते अमरशे पंडित साहेब, आमचे नेते धनंजय मुंडे साहेब, आमदार विजयराजे पंडित साहेब, राजेश्वरराव चव्हाण आणि सर्व आमचे सहकारी आमच्यासोबत। मी तुम्हाला, आपण जे म्हणताय की घडामोड घडली, पण तुम्ही जर त्याचं आकलन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्हावरची मागच्या वेळी निवडून आली होती, त्यापैकी मेजर नगरसेवक आज आमच्यासोबत आहेत। बीड शहराने नेहमी नवीन लोकांना संधी दिलेली आहे। लोक या ठिकाणी घराणेशाहीशी असे स्तब्ध झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं की ते दरवेळेस हे जे घराणं आहे ते स्वतःसाठी करतं। आज अजितदादा आपले पालकमंत्री आहेत, अजितदादांना पुरा शहरावर विश्वास आहे। आज जितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते तो 95% नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षासोबत आणि अजितदादासोबत आहेत। आणि या निवडणुकीमध्ये 100% यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला।